आपण ह्यावेळेस आपलं जे मननासाठी एक शास्त्र भाग पाहणार आहोत. करिंथकरास पत्र ह्याचा पहिला अध्याय, पहिले करिंथकरास पत्र याचा चौथा अध्याय आणि ह्याचं 1 आणि 2 वचन वाचणार आहोत. करिंथकरास पत्र पहिले करिंथ 4 1 आणि 2. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्यांचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. आपण जे देवाच्या घरामध्ये आहोत, ख्रिस्ताचे सेवक आहोत आणि आपल्या प्रत्येकाला त्याने म्हटलेलं आहे की आपण कारभारी आहोत, त्याच्याशी विश्वासू असे आहोत. आणि आज हा खूप मोठा विषय आहे की कारभारी असणं, स्टीवर्डशिप ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, हा खूप मोठा विषय आहे. परंतु आपण काही थोडक्या आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आज देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. आपण अनेक वेळेस अनेक ठिकाणी हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये वाचला असेल की कारभारी असणं, कारभारीपण या गोष्टी ऐकल्या असतील आणि त्याचा पुष्कळ वेळेस आपल्याला अर्थ कळत नाही किंवा फार कमी लोक आहेत जे ह्या विषयावरती बोलत असतात. आणि आपण प्रत्येक जण जे आहोत प्रत्येकाने आम्हाला मानावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणीही असू द्या, जो तारण पावलेला देवाच्या घरामध्ये जाणारा व्यक्ती आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा करा नका करू, तुम्ही नॉर्मल मेंबर असा, कोणीही असू द्या, तुम्ही पाळक असू द्या किंवा आणखी 5 पदरी सेवेत कोणी असू द्या, जो कोणी तारण पावलेला व्यक्ती आहे तो प्रत्येक व्यक्ती कारभारी आहे असं या ठिकाणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्व जे आहोत प्रत्येक जण आपण कारभारी आहोत. आणि याच्यासाठी सपोर्टिंग अजून काही वचन वाचूयात. आपण 16वं वचन सुद्धा आपण या ठिकाणात वाचूयात की म्हणून मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. त्यांनी सुरुवात जी केली की तुम्ही कारभारी आहात आणि कारभारी जे आहेत त्यांनी कशा प्रकाराने असावं. दुसरं वचन तर म्हटलं कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. आणि मग मध्ये त्याने खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि 16वं वचन म्हणतो की मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. संत पाऊल हा पवित्र शास्त्रातला मनुष्यांपैकी एकमेव असा व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्तानंतर की जो म्हणू शकतो की तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा. बाकी कुठल्याही व्यक्तीने ते बोलण्याचं धाडस केलेलं नाही. कारण संत पाऊल ज्यावेळेस दिमिश्काच्या वाटेवर होता त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, शौलाचा पौल झाला असं आपण म्हणतो त्या गोष्टीला. आणि त्याची परमेश्वराने भेट घेतली. त्याच्या अगोदरचं जीवन आणि माझा आजचा तो विषय नाहीये, परंतु त्याच्या जीवनात परिवर्तन झाल्यानंतर त्याचं कधीही पतन झालं नाही, तो माघारी पडला नाही, मोहामध्ये अडकला गेला नाही. तर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचं जो जीवन होतं ते त्यांनी पूर्ण ऑब्झर्व करून त्याप्रमाणे स्वतःला सादर करण्याचा नेहमी प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी तशा प्रकारचं अनेक वेळेस जीवन जगलेलाच आहे. आणि म्हणून तो खात्रीपूर्वक एकदम ठामपणे म्हणू शकतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताचं तर अनुकरण करायचंच आहे, पण काही लोक आहेत ते त्याला एक्सक्यूज देतात, सबब सांगतात. ते म्हणतात हा येशू ख्रिस्त तर देव होता म्हणून तो खूप परिपूर्ण आणि पवित्र जीवन जगू शकला, आपण मनुष्य आहोत. अर्थात तो पूर्णपणे वेगळा विषय आहे. प्रभू येशू ख्रिस्त जरी देव होता तरी तो पूर्ण मनुष्य देखील होता. संपूर्णपणे मनुष्य रूपात त्यांनी जन्म घेतलेला होता. आणि एका मनुष्याचं जसं जीवन असतं त्याचप्रमाणे त्याचं जीवन होतं. आणि म्हणून तो त्याच्यावरती सर्व गोष्टींवरती विजय मिळवू शकला. पण तो आजचा माझा विषय नाहीये. पण इथे पहा, संत पाऊल जो आहे हा अगोदर इतकं पापी जीवन जगत होता की जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होते, सत्याच्या मार्गात चालत होते, त्यांचाच तो मुख्य करून छळ करत होता. त्यांना बंदिवासात टाकत होता. स्तेफनाला जेव्हा धोंडमार झाली त्यावेळेस जे लोक धोंडमार करत होते, छळ करत होते, त्यांचे कपडे सांभाळायला त्या ठिकाणामध्ये संत पाऊल होता. अनेक प्रकारे मंडळीचा एकदम छळ करणारा जो कट्टर विरोधी व्यक्ती होता, आता त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि तो म्हणत आहे की आपण प्रत्येक जण कारभारी आहोत.
आणि आपण प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की येशू ख्रिस्त देव होता, देव होता, देव होता, मी तर पूर्ण मनुष्य आहे, पण तरी देखील ज्यावेळेस माझं परिवर्तन झालेलं आहे, तारण झालं, बाप्तिस्मा मिळाला, मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं, पवित्र आत्मा मिळाला, त्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनासारखं स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पाऊलखुणांवरती चालण्याचा पूर्ण प्रयत्न केला. म्हणून आज तो आपल्याला सांगू शकतो की तुम्ही माझ्यासारखं व्हा. तो तर पूर्ण मनुष्य होता. आणि म्हणून एक परमेश्वराला पसंत पडेल असं एक आत्मिक जीवन जगणं हे मनुष्यासाठी अशक्य असं नाही. आपली निवड, आपण काय विचार करतो, आपण सबबी सांगतो की आपण प्रयत्न करतो, याच्यावरती अवलंबून आहे की आपण किती प्रमाणात प्रभूचा स्वीकार करतो, किती प्रमाणात प्रभूसारखं स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रत्येक ख्रिस्त शिष्याला त्याने या ठिकाणामध्ये कारभारी असं संबोधलेलं आहे. तीताला पत्र याचा 1 अध्याय आणि त्याचा आपण 7वं वचन सुद्धा वाचू शकतो. तीताला पत्र 1 अध्याय आणि त्याचं 7वं वचन. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो अदृश्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका आणि तिने पैसे मिळविणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित करावयासही समर्थ व्हावे. आता त्याने आपल्याला काय म्हटलं, प्रत्येक व्यक्ती हा कारभारी आहे. इथं तो अध्यक्ष किंवा जे एल्डर्स नेमलेले असतात त्यांच्याबद्दल सुद्धा सांगत आहे, पण तो म्हणतो की जे नेमलेले लोक आहेत ते सुद्धा सरते शेवटी कारभारीच आहेत, कोणीही असू द्या. प्रत्येक व्यक्ती हा कारभारी आहे. आणि जो देवाच्या घरामधला कारभारी आहे त्याने कसं असावं आणि कसं असू नये हे ह्या ठिकाणामध्ये तो खूप एकदम थोडक्यामध्ये सांगितलेला आहे, परंतु ह्याच्यामध्ये खूप मोठा आणि गहन असा अर्थ आहे की जो कोणी कारभारी आहे, जो कोणी देवाचा नेमलेला व्यक्ती आहे, आपण सर्वच जण कारभारी आहोत, म्हणून आपल्या सर्वांसाठी हे वचन आहे. आणि तो कसा असला पाहिजे की तो अदृश्य असला पाहिजे आहे, त्याला जास्त दोष लावण्यात येऊ नये. जे दुटप्पे जीवन जगतात त्यांना अधिक दोष लावण्यात येतो, कारण ते धड इकडचे जगाचे नाही आणि धड देवाचेही नाही असे असतात. देवाच्या लोकांमध्ये आले तर देवाच्या लोकांना खुश करायचं, जगात गेले तर जगाच्या लोकांना खुश करायचं. आणि ही सर्कस करताना जर कधी कुठं काही चुकलं तर चुकून कधी कधी देवाच्या लोकांच्या मध्ये जगासारखं वागतो किंवा जगाच्या लोकांमध्ये देवासारखं वागतो. दोन्ही ठिकाणी तसं वागलं तरीही त्याला दोष देण्यात येतो. देवाच्या लोकांमध्ये जगिकतेने वागलं तरी त्याला दोष मिळेल, आणि जगातले लोक आहेत त्यांच्या समोर अति धार्मिकता अचानकच एकाएकी दाखवली तर ते म्हणतील, अरे तू तर आमच्यासारखं करणं बोलणारा, तू अचानक कसं काय. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे नाही का, सर्व करून भागले आणि देवधर्माला लागले असं म्हणतात. म्हणजे तुम्ही सगळं आमच्या बरोबर करता. कारण का, त्या व्यक्तीने त्यांच्या समोर साक्षच सांगितलेली नाही, कधी स्वतःचं परिवर्तन झालेलं जीवन त्यांच्या समोर प्रगट केलेलं नाही, किंवा देवाच्या घरात देवाचे जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्या समोर त्यांनी कधी पवित्रतेचं जीवन सुद्धा जास्त जगला नाही, की मी बाहेर जो दुटप्पीपणा. आणि म्हणून तो अदृश्य असावा, 2 प्रकारचं जीवन जगणारा व्यक्ती नसावा. प्रत्येक कारभारी म्हणजे आपल्या प्रत्येकासाठी हे देवाचं वचन आहे. तो स्वच्छंदी नसावा. स्वच्छंदी म्हणजे काय, स्वतःच्याच वासना, इच्छा, छंद, आवडीच्या गोष्टी मग त्या देवाच्या वचनानुसार असो किंवा नसो, पण मला आवडतं तर मी करणार. काही लोकांच्या बाबतीत एक ठीक आहे, ते कधी कधी कबूल पण करतात की मला माहिती आहे की हे देवाला आवडत नाही, पण तरी मी करत आहे. कधी कधी प्रेयर रिक्वेस्ट देतात. प्रेयर रिक्वेस्ट देत असेल तर त्यांच्याबद्दल प्रभूची स्तुती असो, कारण त्यांना जाणीव होती आणि ते त्याच्यातून बाहेर निघायला पाहतात. पण काही लोक ते इतके डेंजर, धोक्याच्या पातळीवरती असतात की आपण करत असलेलं पाप कुठल्या तरी अर्धवट वचनांचा किंवा कुठल्या तरी व्यक्तीच्या जीवनाचा आधार घेऊन ते प्रूफ करतात की मी करत आहे ते बरोबर आहे.
देव मला क्षमा करल, तो प्रीतीचा देव आहे. शिस्तप्रिय नसलेले लोक, स्वच्छंदी म्हणजे स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे, त्यांना शिस्त पण नको असते. असे लोक सुद्धा स्वतःचा बेशिस्तपणा हा सिद्ध करण्यासाठी कुठल्या तरी वचनांचा, आणि काहीच नाही मिळालं तर देव प्रीती आहे, आपण प्रीती असावं, एक वचन सगळीकडे फेमस असतं. मी काय भाषा बोललो देवदूतांच्या, असं केलं तसं केलं, सेवा केली, आणि तरी पण माझ्या ठाई प्रीती नसेल, झणझणणारी झांजानी, हे वचन खूप ठिकाणी फेवरेट असतं. परंतु ते एकच वचन पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये. त्या वचनाला पण काहीतरी सखोल असा अर्थ आहे. आपण पाहिजे तेव्हा पाहिजे ते वचन पाहिजे तिथे वापरू शकत नाही. कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलं वचन वापरावं हे आपल्याला पवित्र आत्मा शिकवत असतो. आपल्या स्वतःचा बेशिस्तपणा हा प्रूव्ह करण्यासाठी आपण प्रीतीबद्दलचे वचन कधीही वापरू नये, नाही तर आपण स्वच्छंदी व्यक्ती आहोत. त्याने समोरच्या व्यक्तींचं, दुसऱ्यांचं, आपल्या कुटुंबातल्या लोकांचं पण नुकसान होत नाही, आपल्या स्वतःचा तोटा होत असतो. जर मी सुधारणूक ही स्वीकारत नाही तर माझ्या जीवनामध्ये पश्चाताप आणि बदल करण्याचा संधीच मी स्वीकारत नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्याची संधी मी स्वीकारत नाही. आणि असा जो व्यक्ती आहे, जर मी माझ्या जीवनामध्ये बदलच स्वीकारत नाही, मी स्वधार्मिकतेत जगत आहे, तर दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही. जेव्हा प्रभूचा दिवस येईल त्यावेळेस काय होईल ते प्रभूच ठरवल. अशा व्यक्तींबद्दल आपण तरी काय बोलणार. अनेक वेळेस मंडळीत अशी लोक असतात, अनेक वेळेस घरामध्ये अशी लोक असतात. आपण अशा व्यक्तींसाठी प्रार्थना करणं हे करू शकतो. ते सोडता आपण काय करू शकत नाही, कारण त्यांची इच्छा असती ते त्यांच्या मनाने वागत राहतात. असे रागीट नसावा कारभारी, आपल्या कोणातलाही राग नसावा. आता इथं पण पुन्हा एक गोष्ट असते, जे शिस्त लावतात त्यांना पण रोग रागीटे रागीटे असं म्हणत राहतात. शिस्त लावणं आणि रागीट असणं ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. रागीट असलेली जी व्यक्ती असती ते रागाच्या भरात खूप चुकीच्या गोष्टी करून जातात. राग जो आहे तो सैतानापासून आहे. राग हा परमेश्वराचा स्वभाव नाही. आणि म्हणून जो व्यक्ती रागाच्या आत्म्याने पछाडलेला आहे तो व्यक्ती तुम्हाला देवाच्या वचनातून देवाच्या इच्छेनुसार चाला असं कधीच सांगणार नाही. काही लोक स्पष्ट बोलणारे जे देवाचे सेवक असतात त्यांना म्हणतात ह्यांचा रागीट स्वभाव आहे. पण जो सैतानाचा स्वभाव आहे तो सैतानाचा स्वभाव आपल्याला अधिक धार्मिकता, अधिक नीतिमत्व, अधिक देवाची इच्छा कधी प्रगट करेल का? आपण चुकीचा न्याय कोणाचा करू नये. राग हा संपूर्ण सैतानी आहे आणि त्याच्याद्वारे अनेक जगामध्ये किती मोठ्या गोष्टी घडतात आपण नेहमी पाहतो. याच्यावरती खूप डिस्कशन सुद्धा झालेलं आहे. तर अशा प्रकारच्या रागाच्या आहारी जाऊन काहीतरी देवाला न आवडणाऱ्या अशा पापाच्या चुकीच्या गोष्टी करणारं आपण नसावं. काही लोक असतात त्यांचा राग एवढा डेंजर असतो की ते काय करतात माहितीये का, त्यांना राग आला आणि तो जर कंट्रोल करता आला नाही तर ते परमेश्वरावरतीच चिडतात. काय काय लोक डायरेक्ट प्रार्थनाच करतात, देवा तू माझं असं का केलं, सगळ्यांचं असं चाललं आणि माझंच असं का झालं. आणि काय काय लोक तर डायरेक्ट बोलतातच. मला असे लोक माहिती आहे, मला परमेश्वराचा ना देवाचा इतका राग आला ना, देवानी माझ्या बरोबर असं का केलं. अनेक मी काउन्सिलिंग करत असते, मला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडलं पाहिजे. काही लोक असतात, एवढ्या वर्षांच्या सेवेमुळे सांगते मी तुम्हाला, काही लोक असतात राग हा सैतानी स्वभाव आहे हा त्यांना समजत नाही. ते काय करतात, जर कोणाबद्दल घरातल्या कुटुंबातले व्यक्ती असू द्या, देवाच्या मंडळीतले लोक असू द्या, कोणाच्या वागण्याचा जर राग आला तर ते जातात आणि आधीचं पापी जीवन आहे तसं जगायला लागतात. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीचं समजा तारण झालेलं असेल आणि ते अगोदर व्यसनामध्ये असतील आणि प्रभूकडे आल्यावर त्यांनी ते व्यसन सोडलं, समजा त्यांना घरातल्या कुठल्या व्यक्तीचा जर राग आला किंवा विशेषतः जे भाऊ असतात व्यसनांमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडते. ते बायकोला म्हणतात, त्यांच्या पत्नीला म्हणतात, हा तू फार देवदेव करती, मग तू हे कसं चुकीचं केलं, ते कसं चुकीचं केलं. किंवा चर्चमध्ये कधी पास्टर, सिस्टर, ब्रदर कोणी पण असू दे, कोणाचा तरी राग येतो. त्यांचा कृती काय असती की त्या रागावरती विजय किंवा कंट्रोल मिळवण्याच्या ऐवजी जाऊन लगेच स्वतः व्यसन वगैरे चालू करतात आणि त्या गोष्टींमध्ये पडतात. आम्हाला खूप लोक असे माहिती, आमच्या एवढ्या वर्षांच्या सेवेत, त्यांना वारंवार जाऊन काउन्सिलिंग करायला लागायचं. आम्हाला सतत जाऊन सांगावं लागायचं, सिस्टर असं करू नका, ब्रदर असं करू नका.
नाही का, ही देवाची इच्छा नाहीये, तुमचा नाश होईल. परंतु आता आपण खूप शेवटच्या काळामध्ये जगत आहोत प्रियांनो. प्रत्येक वेळेस कोणीतरी येऊन आम्हाला काउन्सिलिंग करल, पॅम्पर करत राहील, ह्या मेंटॅलिटीमधून सगळ्यांनी बाहेर पडा, ही मी सर्वांना सांगते. आता ते दिवस राहिले नाही की वैयक्तिकरित्या येऊन कोणीतरी सारखं सारखंच तुम्ही काळात पडतात आणि तुम्हाला वाचवत राहतील. आता ते दिवस राहिले नाही. आपण फार कठीण अशा काळांमध्ये फार शेवटच्या समयाकडे वाटचाल करत आहोत. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष लावावं. जो एखादा व्यक्ती आहे सतत येऊन आपल्याला त्यामधून सावरण्याचा प्रयत्न करतो, आता तो व्यक्ती सुद्धा बिझी असेल स्वतःच्या आत्मिक वैयक्तिक जीवनाबद्दल. कदाचित त्यांना वेळ मिळणार नाही तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी, कारण त्यांचं काही नुकसान होत नाही. ते प्रीती खातर करतात फक्त त्या गोष्टी. त्यांना ते कंपल्सरी कोणी करायला सांगितलेलं नाही. प्रार्थना तर करत असतात. म्हणून ह्या गोष्टींमधून बाहेर पडा. रुसवे फुगवे याच्यातून सगळ्यांनी बाहेर पडा. तुम्हाला वाटेल मी असं का बोलते, मी ऐकणाऱ्या यूट्यूबच्या लिस्नर सगळ्यांना सांगते, तुम्ही कुठल्या चर्चचे असू द्या, कुठल्या मंडळीतले असू द्या, कोणीही असू द्या, या सर्व गोष्टींमधून बाहेर पडा. स्वतःला सावरायला शिका पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आणि त्याच्या पवित्र वचनानुसार. आपण कठीण काळामध्ये आहोत आणि अधिक कठीण परिस्थितींकडे वाटचाल करत आहोत. ही फक्त सुरुवात आहे. प्रभूचं येणं आता लगेच तात्काळ नाही होत प्रियांनो. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. तो समय आणि घटका कोणाला ठाऊक नाही, परंतु त्याच्या अगोदर आणखी खूप मोठ्या अशा उलथापालथ ह्या जगामध्ये घडणार आहे. आणखी भयंकर गोष्टी घडणार आहेत. आपल्या दृष्टीस पडतील पण आपल्याला स्पर्श करणार नाही. हे देवाने आपल्याला दिलेलं अभिवचन आहे. परंतु त्यातून प्रत्येक गोष्टीमधून तो चेतावणी आपल्याला देतो की आपण स्वतःची काय तयारी करत आहोत, आपण कितपत स्वतःला तयार केलेला आहे हे तपासणं फार गरजेचं आहे. तो मद्यपी नसावा. देवाच्या घरातला जो कारभारी आहे तो व्यक्ती, तो कोणी मद्यपी नसावा. आणि त्याचा अर्थ सांगण्यासाठी काय गरजच नाही एक्सप्लेनेशनची. मारका नसावा. जो देवाच्या घरातला कारभारी आहे तो मारका म्हणजे मारामारी फक्त करणारा असं नाहीये. आत्मिकरित्या पण काय काय लोक मारके असतात. कायम अशा त्या मारक्या बैलासारखे शिंग घेऊनच असतात. कोणाचं चुकतं, कोणाला पकडू आणि शिंग मारू आम्ही, कोणाला शिंगावरती घेऊ आणि खाली पाडू. आत्मिकरित्या सांगते. शारीरिकरित्या आपण सुशिक्षित आहोत सर्व लोक. कोणी शारीरिकरित्या खरोखरची मारामारी आता करत नाही, पण आत्मिकरित्याची मारामारी अनेक ठिकाणी होत असते. कोणीतरी आपल्यापेक्षा चांगलं असेल त्याचा द्वेष हेवा करायचा. मी कसं पाडल त्या व्यक्तीला, मी कसा हल्ला चढवू त्या व्यक्तीवर. कोणाचं तरी कोणी कौतुक केलं, कोणीतरी चांगलं वागलं तर कसं मी त्या व्यक्तीला जाऊन दुःखी करू, कसं त्या व्यक्तीला दाखवून देऊ की हा तुझं कौतुक झालं, तू काय भारी नाही केलं, मी तुझ्यापेक्षा भारी आहे किंवा मी तुझ्या लेवलचंच आहे, पण त्यांनी पार्शलिटी केली म्हणून तुझं कौतुक केलं, तू फार भारी गोष्टी करत नाही. अनेक प्रकाराने असे आध्यात्मिक मार्के लोक असतात. आणि शेवटच्या काळात आहे ना, जे देवाच्या वचनामध्ये नाही, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालवले जात नाही, ते अशा आत्म्याद्वारे चालवले जाणारे खूप लोक आहेत प्रियांनी. टोचून बोलणं दुसऱ्याला, आत्मिकरित्या मार खाणंच येते, मार देणंच आहे समोरच्या व्यक्तीला. दुःखी निराश करणं, आपलं बोलणं वागणं हे उत्तेजन देणारं असावं, बोध करणारं असावं, परंतु लोकांना निराश करणारं कधी नसावं प्रियांनो. त्यांना दुःखी करणारं कधी नसावं. या गोष्टी समजून आपला ॲटिट्यूड काय आहे हे समजणं गरजेचं आहे. अनितीने पैसे मिळविणारा नसावा. आपण जे कारभारी आहोत प्रत्येक जण, आपल्यापैकी कोणीही अनितीने पैसे मिळवणारं नसावं. ह्याच्याबद्दल पण जास्त एक्सप्लेन करायची गरजच नाही, कारण प्रत्येकाला 2 नंबरच्या पैशांचे खूप मार्ग माहिती असतात. मी इथं लिस्ट वाचेल त्याच्यापेक्षा तुम्हाला नक्की 4-5 अजून जास्तीचे पॉईंट्स माहिती असतील प्रत्येकाला, कारण प्रत्येकाला त्यांच्या क्षेत्रात कसं काय करायचं 2 नंबर सगळ्यांना माहिती असतं. पण आपण सर्वजण जे कारभारी आहोत, देवाचे निवडलेले लोक आहोत, आपण असं नसावं हे देवाच्या वचनातून आपल्याला संत पावलाच्या द्वारे बोध करण्यात आलेला आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर तो कसा असावा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अच्छा सिस्टर, आत्ता जे वाचलेलं आहे आम्ही तसं त्याच्यातलं काहीच नाहीये, पण जे असावं त्याच्यातलं तरी आहे का हे पण आपल्याला तपासणं गरजेचं आहे.
नसावापैकी कदाचित आपण नसेल, पण जे असावं सांगितलंय ते सुद्धा जर नसेल तर आपल्या जीवनात त्या सुद्धा कुठल्या तरी स्वभावाची उणीव आहे, कमतरता आहे. आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्याच्या वचनाचं सामर्थ्य घेऊन आपल्याला आपल्यामध्ये तसा चांगला स्वभाव जो देवाला आवडतो तो डेव्हलप करायचा आहे, त्याची वाढ करायची आहे. तिथं तो म्हणतो 8व्या वचनात, तर त्यांनी अतिथी प्रिय असावे. अतिथी प्रिय म्हणजे काय? पाहुण्यांचा पाहुणचार करणारे असावे. अतिथी म्हणजे पाहुणे, प्रिय असावे म्हणजे त्यांचा पाहुणचार करणारा असावा. मला माहिती नाही कोण तसे आहेत कोण नाहीत, पण आपल्याकडे आलेला कुठलाही व्यक्ती प्रियांनो, त्याचा आपण आदरातिथ्य करणं गरजेचं आहे. मला अनेक देवाचे लोक माहिती आहेत, आदरातिथ्याच्या बाबतीत शून्य असतात. आणि मला अनेक लोक असे पण माहिती आहे की ते व्यक्ती कुठल्याही वेळेस येऊ द्या आणि कसाही असू द्या, त्याचा पाहुणचार केल्याशिवाय त्याला सोडणार नाही. आमच्या घरात पण तसंच होतं. आपल्या मंडळीत पण अनेक लोक आहेत, दोन्ही प्रकारचे लोक आहे मंडळीत पण. आम्ही सगळ्यांच्याच घरी जात असतो म्हणून मला सगळं माहिती असतं. मी दोष द्यायला बोलत नाही, पण देवाचं वचन सांगतं का आपण अतिथीप्रिय असावं. कारण समोरचा व्यक्ती काय गरज घेऊन आलेला आहे हे आपल्याला माहिती नाही. समोरच्या व्यक्तीचा आदरातिथ्य करण्यामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळतात. जुन्या करारामध्ये अनेक गोष्टी आहे. अब्रामापासूनच्या गोष्टी बघा, मनोआची गोष्ट बघा, की त्यांनी न कळत पाहुणे म्हणून ज्यांचं आदरातिथ्य केलं ते देवाचे देवदूत होते आणि ते परमेश्वरापासून संदेश घेऊन आले होते. नवीन करारात जर आपण पाहिलं, त्या ठिकाणात सुद्धा म्हटलेलं आहे की माझ्या नावात येणाऱ्या व्यक्तीला जो थंड पाण्याचा ग्लास देईल तो सुद्धा आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. आदरातिथ्यामध्ये अनेक गोष्टी येतात. कुठल्या समयी वेळ काळानुसार आलेला आहे. पाणी तर प्रत्येक व्यक्तीला द्यावं आपण. मी दरवेळेस सांगते, मागच्या वेळेस पण सांगितलेलं. माझ्या घरात आमच्या इथे सोसायटीत एवढे सेल्समन्स वगैरे आता अलाउड नाहीये. मी आधीच्या सोसायटीत राहायचे तिथं होते. मी सेल्समन असू द्या, आपल्याला काही घ्यायचं नसलं तरी दरवाजावर आल्यान जर दरवाजा उघडला मी त्यांना जरूर पाणी प्यायला द्यायचं. कोणी असू द्या. गरीब भिक्षा मागण्यासाठी लोक येतात, त्यांना पण कधी खाली रिक्त हस्ताने पाठवू नका प्रियांनो. त्याच्यामध्ये आशीर्वाद असतात आणि देवाचा जो कारभारी निवडलेला व्यक्ती आहे त्याच्यामध्ये असा स्वभाव असणं गरजेचं आहे. आपल्याकडे जो व्यक्ती येईल त्याचं आदरातिथ्य करायला शिका. 2 घास कोणाला दिल्याने त्या व्यक्तीची आयुष्यभराची भूक मिटत नसते आणि आपलं सुद्धा आयुष्यभराचा किराणा संपत नसतो प्रियांनो. पण आपला एक ॲटिट्यूड त्याच्यामधून कळतो. मनुष्याला सोडा, मनुष्य कदाचित काही लोक आपल्याला त्याची परतफेड करू शकत नाही, काही लोक करू शकतात, काही लोक नाही करू शकत. परंतु जे लोक आपली परतफेड करू शकत नाही, लक्षात ठेवा त्यांच्या वतीने परमेश्वर आपली परतफेड करतो. माहिती का? ब्लेसिंग्स मिळत असतात आपल्याला. प्रभूने सुद्धा म्हटलं, माझे आजचा तो टॉपिक नाही म्हणून मी खूप सारे क्रॉस रेफरन्सेस घेत नाहीये आणि आज आपण फक्त बेसिक पाहत आहोत म्हणून पण मी जास्त क्रॉस रेफरन्स घेतले नाही. प्रभूने पण म्हटलं की काही लोक ज्यावेळेस देवाच्या राज्यात येतील आणि ते म्हणतील प्रभू आम्ही तुझं काय कसं केली तुझी सेवा, त्यावेळेस तो म्हणतो ज्यावेळेस मी उघडा होतो तुम्ही मला वस्त्र दिले, ज्यावेळेस तहानेला होतो त्यावेळेस पाणी दिलं, भुकेला होतो त्यावेळेस अन्न दिलं, मी तुरुंगात असताना माझी भेट घ्यायला आले. आता खरंच प्रभू येशू ख्रिस्त आहे का? तसा नाहीये. आता तो थोडी ना भुकेला तहानेला असा फिरत आहे. पण त्याच्या सांगण्याचा उद्देश इनडायरेक्टली हाच आहे की अशा लोकांना ज्यावेळेस आपण मदत करतो त्या प्रत्येक वेळेस आपण प्रभूला एक प्रकाराने स्मरण ठेवत असतो आणि त्याच्यापासून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. जर भुकेला व्यक्ती आणि कोणीतरी वस्त्र नसलेला व्यक्ती, अन्न नसलेला व्यक्ती, मग तो कोणी असू द्या, जर आपण त्याला ती गोष्ट पुरवून देतो तर जे देवाचं नाव घेऊन येणारे आहेत, प्रभूचे लोक आहे, जर आपण त्यांचं आदरातिथ्य केलं तर प्रभू आपल्याला किती अधिक प्रमाणामध्ये आशीर्वादित करेल. हे समजून घ्या प्रियांनो. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. आमचा अनुभव आहे लहानपणापासूनचा आमच्या घरामधला.
अनेक जे लोक आदरातिथ्य करत असतील, कदाचित तुमचा पण हा नक्की अनुभव असेल, मी गॅरंटीने सांगते की जे व्यक्ती आपण लोकांचं आदरातिथ्य करतो ना, आपल्या घरात कधीही अन्न पाण्याची कधीच आपल्याला उणीव नाही पडत, कधीच नाही पडत. लिहून घ्या. अख्ख्या जगभरात दुष्काळ असू द्या आणि काही असू द्या, पण प्रभू, आणि फक्त असं नाहीये की सुकी रोटी मला मिळाली, नाही, आपल्याला उत्तम अन्न देऊन प्रभू नेहमी तृप्त करतो, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते, गॅरंटीने. कारण आपला प्रभू तेवढा महान आहे आणि त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे, अनेक लोकांनी घेतला असेल. आदरातिथ्य करा. काही काही लोक कदाचित आदरातिथ्य न करता देखील त्यांना चांगल्या गोष्टींची कधी वाण पडत नाही. ते प्रभूचे नक्की आशीर्वाद आहे, परंतु ही त्याची आज्ञा आहे. आणि आपण जे कारभारी आहोत, आपण प्रत्येक जण कारभारी आहोत असं तो म्हणत आहे, तर आपल्या प्रत्येकाच्या ठाई हा स्वभाव असणं गरजेचं आहे. चेंगटपणा करायचं थोडं सोडून टाका. कदाचित आवडणार नाही मी बोलत येते, पण मनन करा त्याच्यावर. देवाची आज्ञा सत्यवचन सांगणं माझं काम आहे. किती प्रमाणात स्वीकारायचं नाही स्वीकारायचं ते प्रत्येकाच्या हातामध्ये. आदरातिथ्य करणारे असा. माझ्या घरात किती लोक येतात, मी किती लोकांचं आदरातिथ्य करत आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला तेवढे आशीर्वाद आणि बरकत मिळेल, हे मी खात्रीने सांगते. कारण ते देवाचं वचन सांगतं. आणि हा आपल्यापैकी अनेकांचं जे खरंच करतात ना आदरातिथ्य, त्यांना ही गोष्ट मनापासून पटत असेल की हे प्रभूपासूनचे आशीर्वाद असतात आपल्याला. कधीच उत्तम पदार्थाची वाण पडणार नाही, कधीच नाही प्रियांनो. दररोजच्या जेवणामध्ये एका तरी व्यक्तीचं जास्तीचं जेवण बनवा, द्या ते कुठल्या तरी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला. कुठल्या पण जेवणाच्या कुठल्या वेळेस कोणी आलं तर त्यांना द्या अन्न पाणी. याचा अर्थ असा नाही की लोकांच्या घरी खायला नसतं. काही लोक तर आपल्यापेक्षा पण श्रीमंत असू शकतात आपल्या घरी आलेले. आपण जे त्यांना देणार आहे त्याच्यापेक्षा कदाचित चांगलं त्यांच्या घरी बनलेलं असेल किंवा ते हॉटेलमधून आणून खाऊ शकत असतील. परंतु तुम्ही तुमच्या आशीर्वादाला मुकू नका प्रिया. जो कारभारी आहे त्या प्रत्येकामध्ये आदरातिथ्य असणं गरजेचं आहे. हे मी सांगत नाहीये माझ्या मनचे विचार, हे देवाचं वचन सांगतं. तुम्हाला नक्की आशीर्वाद मिळतील प्रियांनो त्याचे. चांगुलपणाची आवड धरणारा असावा. चांगुलपणा म्हणजे दुसऱ्यांविषयीचे चांगले विचार, चांगल्या कृती, त्याची काय असावी, आवड असावी. कोणीतरी सांगतं म्हणून कोणाशी तरी चांगलं वागू नका. देवाच्या घरात आपण सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहोत आणि एकमेकांबरोबर चांगलं वागा असं पास्टर सांगतात म्हणून दुसऱ्याशी चांगलं वागणं, ह्या फसवेगिरीतून बाहेर पडा. मनापासूनचा आपला स्वभाव चांगुलपणाचा असणं गरजेचं आहे. दुसऱ्यांसाठी कधीही खाच खणण्याचा प्रयत्न करू नका. एक जो चांगला परमेश्वराचा कारभारी आहे त्याचा चांगुलपणा हा स्वभाव आहे. आत्म्याचं जे फळ आहे गलती 5:22-23 मध्ये सांगितलेलं, तो जो ते जे फळ आहे आत्म्याचं, त्याच्यापैकी एक गुणधर्म चांगुलपणा सुद्धा आहे. प्रीती, शांती, सौम्यता, आनंद, विश्वास, ममता, सहनशीलता, चांगुलपणा, इंद्रिय दमन. चांगुलपणा हा पवित्र आत्म्याचा स्वभाव आहे, म्हणजे तो देवाचा स्वभाव आहे. आपण दुष्टाईने भरलेले होतो तरी सुद्धा त्याने आपल्यावर दया, कृपा आणि प्रीती का केली? कारण त्याचा स्वभाव चांगुलपणाचा आहे. जे लोक खूप प्रीती आणि हे दया आणि कृपा बोलतात त्या सर्वांना मी सांगेल की त्याच्या अगोदरची स्टेप आहे ना, चांगुलपणा असते. एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले विचार असल्याशिवाय त्या व्यक्तीवरती आपण खरी प्रीती करू शकत नाही. चांगुलपणा, चांगले विचार, चांगला स्वभाव धारण करणं हे अगोदर गरजेचं आहे, तरच आपल्याद्वारे प्रीती व्यक्त होते. नाही तर दुटप्पीपणा आहे. माझ्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी कडुत्व आहे, परंतु मी दिखाव्यासाठी त्या व्यक्तीबरोबर चांगलं वागत आहे. कदाचित त्या व्यक्तीला आणखी कोणी पाहणारे असेल ज्यांना तुम्हाला तसा स्वभाव प्रगट करायचा, त्या सर्वांना फसवू शकतात, पण स्वतःला फसवू शकत नाही आणि देवाला तर कधीच कोणी फसवू शकत नाही. तो अंतःकरणातले खोल विचार जाणणारा परमेश्वर आहे. काही लोक असतात आपल्या तोंडावरती आपल्या समोर खूप चांगले वागतात आपल्याशी, आपली पाठ फिरली तर आपल्या निगेटिव्ह गोष्टी घेऊन लगेच चालू होतात.
त्यांनी केलेलं जे आदरातिथ्य असेल आणि जो पण चांगुलपणा दाखवला असेल तो परमेश्वराच्या दृष्टीने पॉझिटिव्ह कॅटेगरीमध्ये काउंट होत नाही. कारण आपण दिखाव्यासाठी ते केलं, स्वतःची समजूत करण्यासाठी केलं, स्वतःला धार्मिक समजवण्यासाठी केलं की बघा ते माझ्याशी एवढे वाईट असून मी किती चांगलं वागलो. पण अंतकरणाच्या पासून आपण चांगुलपणा आणि मग त्याच्याद्वारे प्रगट होणाऱ्या कृती आणि प्रीती जे आहे तेच परमेश्वराला मान्य असं असणार आहे. परमेश्वराचा स्वभाव चांगुलपणा आहे म्हणून तो आपल्यावर प्रीती करू शकतो. तो त्याचा स्वभाव चांगुलपणा आहे, आपल्यासाठी चांगले विचार आणि योजना त्याच्याकडे आहेत म्हणून तो आपल्याला क्षमा करू शकतो. आपल्यासाठी त्याच्याकडे खूप चांगले अशी सेवा आणि पाचारण त्याने राखून ठेवलेलं आहे म्हणून तो आपल्यावरती दया आणि कृपा करू शकतो. हे समजून घ्या. प्रीती, क्षमा, दया, प्रीती हे सगळे ज्या गोष्टी आहेत आणि कृपा या सर्व ज्या गोष्टी आहेत या सेकंड स्टेप आहे. त्याची सुरुवात चांगुलपणा, चांगले विचार, स्वच्छ आणि शुद्ध विवेक भावापासून होत असते. आपण जे देवाचे प्रत्येक जण कारभारी आहो, आपल्या प्रत्येकाच्या ठाई चांगुलपणा असावं असं या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. मर्यादशील असावं. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादशील म्हणजे काय की व्यवस्थित अशी वर्तणूक असणारा, बॅलन्स्ड ज्याला आपण म्हणतो, समतोल राखू शकल असा व्यक्ती असावा. चांगुलपणाच्या दिखाव्याचे पण नाही करावा तर त्याची पण मर्यादा असावी. धार्मिकता दाखवण्याची मर्यादा असावी आणि त्याचबरोबर वाईट स्वभाव जे आहेत ते सुद्धा कंट्रोल करण्याची मर्यादा असावी. कुठलीच एखादी गोष्ट अधिक प्रमाणामध्ये आपल्यामधून प्रगट होऊ नये तर प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात योग्य मर्यादेनेच प्रगट व्हावी हे आपल्यापासून परमेश्वराला अपेक्षित आहे. जे आपण प्रत्येक जण त्याचे कारभारी आहोत. आपल्या प्रत्येकासाठी हे वचन लिहिलेलं आहे. स्वधार्मिकता सुद्धा मर्यादित असावी. दुसऱ्यांपेक्षा स्वतःला अधिक चांगलं दाखवण्याचा आपण प्रयत्न करू नये. मर्यादशीलचा अर्थ अजून एक होतं आपलं वागणं, बोलणं, आपले वस्त्र परिधान करणं हे सुद्धा मर्यादशीलतेचा एक भाग आहे. आपण जगिक जे शब्द असतात, उच्च शृंखल असे शब्द असतात. आजकाल जगामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरतात, दररोजच्या जीवनात सर्रास वापरतात. मी खूप वर्ष कॉर्पोरेट्समध्ये काम केलं, मास्टर अजून करत आहे आणि आपण जगात वावरत आहोत. बघा जगातले लोक जे आहेत ते खूप विचित्र विचित्र शब्द वापरतात जे आपल्या परमेश्वराला पसंत पडत नाहीत. असे आपण त्या बाबतीत सुद्धा मर्यादशील असावं. योग्य शब्दांचा आपण उपयोग करावा. आपले वस्त्र परिधान करणं हे सुद्धा मर्यादशील आणि सुशोभित असावं. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एकदम गोंताट नेसून एकदम ढगळे असे कसे पण कपडे घाला, एकदम विचित्र दिसताल, तुम्हाला कोणाला नाही का सूट नाही होईल असं काहीतरी नाही का. जर का 16 वर्ष वय असेल तरी 60 वर्षाच्या आजीसारखं राहा असा अर्थ नाही होत त्याचा. मर्यादशील म्हणजे उत्तानपणा नसावा, त्याच्यामध्ये अश्लीलता नसावी. त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टीत फरक आहे. काही लोकांना काय वाटतं की आपण एकदम खूप असं नाही का एकदम म्हाताऱ्या व्यक्तीसारखं वागलं म्हणजे आम्ही मर्यादशील वस्त्र परिधान केले. तसं काही नसतं. स्वतःच्या मनास आनंद वाटेल, उल्हास वाटेल अशी वस्त्र परिधान करा, पण समोरच्याला मोहात आणि पापामध्ये टाकल अशी वस्त्र घालू नका. शरीर प्रदर्शन अधिक देह उघडा करणारे आणि देह प्रदर्शन करणारे अधिक अशी वस्त्र घालू नका प्रिया. काही लोक या विचारांच्या पूर्णपणे अगेन्स्ट असतात आजकालच्या काळामध्ये की आम्ही काही पण करावं पण समोरच्याच्या मनात पाप येतं तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही. परंतु आपण समोरच्याला जर पापात टाकत असू तर आपली बेसिक वृत्ती काय झाली, आपलं इंटेन्शन काय आहे, ते गोष्टी करण्यामागचा उद्देश काय आहे. जर समोरच्याला पापात पाडण्याचाच उद्देश आहे तर तो परमेश्वराला पसंत पडणार आहे का? नाही.
कधीच नाही. योग्य आदबशीर कपडे जरूर घाला. असं नका समजू हा सिस्टरांनी असं सांगितलंय आता काय फॅशन बिशन नाही, डेंजर, आता सगळं एकदम आपल्याला कपडे घालावे लागतील. मी तशाबद्दल नाही बोलत. परंतु जगात तुम्ही पहा, कारण नसताना देहाचं प्रदर्शन करतात. कारण नसताना एक मर्यादा आहे. तेवढ्या मर्यादेपर्यंत शरीराचा कुठला भाग जर दिसत असेल तर ठीक आहे, कारण नॉर्मल सगळे लोक तेवढा शरीराचा भाग दिसतच असतो. पण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कोणीतरी काय करत असेल तर आपण मर्यादा ओलांडलेली आहे. मी या विषयावरती कधी जास्त बोलत नाही, कारण प्रत्येकाची मतं आणि विचार वेगळे असतात. परंतु मला हे सांगायचं आहे की मर्यादशील असावं. आणि दुसरी गोष्ट, जे देवाचे लोक आहेत त्यांचे विचार सुद्धा क्लिअर असावेत, मर्यादशीलच असावेत. कोणीतरी चांगलं बोलावं, माझी वाहवा करावी ह्याच्यासाठी घातलेले वस्त्र मी ठीक आहे म्हणत. कारण आपण घालतो वस्त्र तेव्हा आपल्याला वाटतं कोणीतरी म्हणावं तू छान दिसतो या वस्त्रांमध्ये, तू छान दिसतेस म्हणून. पण समोरच्यानी पापात पडावं असा उद्देश करून जर मी वस्त्र घालत असेल तर ते चुकीचं आहे. मी आज या विषयावरती का बोलत आहे, कारण मी मंडळीत प्रत्येकाला ऑब्झर्व करत असते आणि कधी कधी काही गोष्टी माझ्या दृष्टीस पडत असतात. आता काय कायांना वाटतं हे तरुण मुली आणि छोटे सगळे मुली जे असतात आपले तरुण, ते एकदम शॉर्ट फ्रॉक आणि काय असं घातलं तरच ते उत्तम कपडे आहेत किंवा मर्यादेच्या बाहेरचे आहेत. पण मला हे सांगू द्या, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्देश लक्षात ठेवा. काही स्त्रिया अशा असतात, एक स्त्रियांचा पारंपरिक वस्त्र आहे समजा साडी, ते साडी पण अशा पद्धतीने नेसतात की समोरच्याला पापाचे विचार करायलाच भाग पडेल. असं करू नका. देवाच्या घरात तर अजिबातच करू नका, पण देवाच्या घराच्या बाहेर सुद्धा अशा गोष्टी करू नका. काही लोक वेस्टर्न कपडे घालत नाहीत, ते इंडियन आपले कपडे घालतात व्यवस्थित, भारतीय पारंपरिक. परंतु ते कुठल्या पद्धतीने घातलेत हे महत्वाचं आहे. मला हे सांगायचंय तुम्हाला, कुठल्या कपड्यांमध्ये फॉल्ट नाही, तुमच्या विचारांमध्ये आणि तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला सादर करता इथे प्रॉब्लेम असतो. एखादी व्यक्ती आहे, समजा तरुण मुलगी आहे एखादी, आय डोंट नो, हा खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे, ह्याच्यावरती खूप सारे मतभेद असतात. परंतु मला काही गोष्टी सत्य सांगणं भाग आहे, कारण आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा, जगात असं आहे म्हणून आपण सगळंच करत राहायचं हे पण चुकीचं आहे. त्यांच्यापासून स्वतःला वेगळं करणं जरूर गरजेचं आहे आपल्याला. समजा एखादी तरुण मुलगी आहे आपल्या मंडळीमधली, समजा किंवा कुठलची असू द्या, प्रभूची निवडलेली कन्या, समजा तिने जीन्सची पॅन्ट घातली असेल आणि टी शर्ट, तर काय काय लोक हा जीन्सची पॅन्ट अलाउड नाहीये, ह्यांनी असं केलं तसं केलं. तर तिने जीन्सची पॅन्ट आणि चांगलं फुल स्लीव्ह नॉर्मल आपलं मस्त टी शर्ट घातलेलं आहे. आणि एखादी स्त्री आहे समजा, आणि तिने साडी घातलेली आहे, पण तिच्या ब्लाऊजचा ठाव ठिकाणा नाही, ती साडी पण एवढी कशी तरी नेसलेली आहे. आता मी जास्त बोलत नाही, कारण प्रत्येक जणांची साडी नेसण्याची पद्धत वेगळी असते आणि काही लोक अतिशय विचित्र पद्धतीने ते नेसतात की शरीराचा मॅक्सिमम भाग उघडा दिसतो त्याच्यामध्ये आणि त्याच्याद्वारे समोरच्याच्या मनात जरूर पाप येतं. तशा गोष्टी करू नका. मग ती जी मुलगी आहे जिने अंगभर वस्त्र घातलेले आहे, ती मी म्हणाल त्यावेळेस योग्य आहे. जर मी पारंपरिक वस्त्र घालून शरीर प्रदर्शन करत आहे तर ते चुकीचं आहे. वागण्या बसण्या बोलण्याची पद्धत असावी. बसताना सुद्धा अदबशीर बसावं. तुम्हाला वाटेल की मी अशा गोष्टी का बोलते, परंतु आजच्या काळामध्ये दुर्दैवाने, फार दुर्दैवाची गोष्ट आहे, देवाच्या मंडळीत सुद्धा अशा गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मंडळीत सुद्धा मी बघितलं आहे, पुरुष असू द्या स्त्री असू द्या, बसताना सुद्धा विचित्र पद्धतीने बसतात. तशा पद्धतीने आपल्याला वागायचं नाही. मी फक्त मंडळीत नाही म्हणत, सर्वत्रच म्हणत, कारण दुटप्पी जीवन आपल्याला जगायचं नाही. देवाच्या घरात तर परमेश्वराचं सानिध्य उतरून येत असतं, ते त्याचं घर आहे, तिथं त्याचा किती मोठा आदर करावा आपण. जे अंतःकरणात असतं ते बाहेर प्रगट होतं.
जर माझे विचार पापाने बरबटलेले आहेत, व्यभिचारी विचार आहेत, तर ते माझ्या बोलण्यातून, माझ्या नजरेतून सुद्धा प्रगट होतील. ही गोष्ट समजून घ्या. मी हे सत्य बोलते. आपल्याला स्वभाव, विचार यांच्यावरती पवित्र आत्म्याच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे कंट्रोल करायला शिकायचे. तिथंच मेन मर्यादा घातल्या तर पुढच्या गोष्टी घडत नाहीत. आपण योग्य असं आपलं वागणं, उठणं, बसणं असावं. समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल चुकीच्या भावना ठेवण्यापेक्षा त्या व्यक्तीने जर आपल्याबद्दल आदरयुक्त अशा भावना ठेवल्या तर ते जास्त परमेश्वराच्या दृष्टीने मान्य असं होईल प्रियांनो. अर्थात प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे या गोष्टी काय कशा कराव्या, पण देवाचं वचन सांगतं आपण मर्यादशील असावं. हे समजून घेणं गरजेचं आहे. काही लोक असतात आपलं वय वर्षाचा विचार न करतात कोणाशीही कॉम्पिटिशन करतात. समजा मी खूप लठ्ठ असेल आणि एखादी व्यक्ती खूप स्लिम आहे, चांगली व्यवस्थित, तर मी काही लोक विचारच करत नाही की तिने घातले तसे वस्त्र मला शोभून दिसतील का, माझ्या शरीराचे भाग कसे दिसतील तशा वस्त्रांमधून, आणि डायरेक्ट चालू होतात. काही लोक असतं त्यांचं वय वर्ष जास्त असतं, अर्धे उन्हाळे पावसाळे संपलेले असतात, परंतु ते काय करतात की तरुण मुलं मुली असेल त्यांच्यासारखं वागायला आणि वस्त्र परिधान करायला बघतात. आपल्या न कळत आपण स्वतःचं हसं करून घेत असतो प्रियांनो. ह्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडा. मर्यादशील असणं म्हणजे स्वतःला साजेसं, आपला वय, आपली शरीरयष्टी यांचा देखील विचार करून वस्त्र परिधान करा, तर तुम्हाला आदरयुक्त वागणूक मिळेल. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. आपण सर्व जे देवाचे निवडलेले लोक आहोत, आपल्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण आपण जिथे जाऊ, जे व्यक्ती भेटेल, आपण प्रत्येकाला शुभवर्तमान सांगत असतो. आणि लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल आदर उत्पन्न होईल त्या व्यक्तीला तुम्ही सांगत असलेल्या देवाबद्दल पण आदर उत्पन्न होईल आणि त्याला स्वीकारायची भावना त्याच्या मनामध्ये तयार होईल. पण त्याच्या विरुद्ध जर तुमचे वस्त्र, वागणं, बोलणं एकदम स्वच्छंदी आहे, एकदम जगिक असे, आजकालच्या भाषेत हा शब्द वापरू नये पण सांगाल, टपोरी सारखे शब्द, अशा प्रकारचे शब्द जर आपण वापरत असू आणि आपण शुभवर्तमान सांगत असू, तर समोरच्या व्यक्तीच्या मनात जर आपल्याच बद्दल आदर नाही उत्पन्न होत, तर ज्या देवाबद्दल आपण सांगतोय, जो त्यांना दिसतच नाही, त्याच्याबद्दल आदर उत्पन्न होईल काय? आज इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला मी सांगते, तुम्हाला ज्या वेळेस, ज्या क्षणाला शुभवर्तमान सांगण्यात आलं असेल, त्या क्षणाचा विचार करा. ज्या व्यक्तीने शुभवर्तमान सांगितलं होतं त्या व्यक्तीचा विचार करा. त्या व्यक्तीबद्दल नक्की आपल्या मनामध्ये आदर उत्पन्न झाला, म्हणून आपण त्या व्यक्तीपासून त्यावेळेस शुभवर्तमान ऐकून घेतलं प्रियांनो, म्हणून आपण प्रभूचा स्वीकार केला. या गोष्टी लक्षात असणं आणि ठेवणं खूप गरजेचं आहे. जगात राहा पण जगासारखे होऊ नका, हे प्रत्येक कारभाऱ्याला नेमून दिलेलं कर्तव्य आहे. नीतिमान असावा व्यक्ती, नीतिमत्वाबद्दलची आवड असणारा असावा. धार्मिक नसावं, नीतिमान असावं म्हणजे आत्मिक असावं. देवाचं जे वचन आहे ते आपल्याला, नीतिमत्व हा परमेश्वराचा स्वभाव आहे. परमेश्वराचा स्वभाव जर प्राप्त करायचा, त्याच्या सारखं जर आपल्याला व्हायचं आहे, तर मनुष्याचे, आपले देह रूपातले स्वतःचे जे प्रयत्न आहे ते कमी पडतात प्रियाने. जर देवाचा स्वभाव आपल्यामधून प्रगट करायचा आहे, तर आपल्याला त्याच्या सारखं असणं गरजेचं, त्याची मदत घेणं गरजेचं आहे, त्याच्यासारखं व्हायला. जगात बघा, हे उदाहरण कधीही प्रभूशी मॅच होऊ शकत नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगते, कारण जगिक गोष्टी ह्या नेहमी परमेश्वराच्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक महान असतात. जगिक गोष्टी ह्या परमेश्वराशी तुलना होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला जस्ट एक समजण्यासाठी उदाहरण सांगते की जगामध्ये समजा आपण असतो, तेव्हा आपल्याला कोणीतरी व्यक्ती आवडत असतो, कोणी पण असू द्या. एखादा व्यक्ती, आपले टीचर्स असतील, आसपासचे व्यक्ती, घरातले, नात्यांमधले, काही लोकांना फिल्म स्टार्स आवडतात, काही लोकांना स्पोर्ट्स मधले जे व्यक्ती असेल ते आवडतात. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते.
ज्या व्यक्तीला जे आवडतं ते काय करतात, त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करतात. जर मी स्पोर्ट्स खेळत असेल, कुठला तरी गेम, कुठला तरी खेळ मी जर का त्याच्यामध्ये भाग घेत असेल, तर त्या खेळामधला कुठला तरी माझ्या आवडीचा व्यक्ती असतो. मग मी त्याच्याकडून शिकायला लागते की तो व्यक्ती कशा पद्धतीने तो खेळ खेळत आहे. किंवा काही लोकांना फिल्म स्टार्स आवडतात, मग ते काय करतात, त्यांची फॅशन काय असेल, हेअरस्टाईल कशी असेल, त्यांचे कपडे कसे असतात, त्यांचे शूज कसे असतात, त्यांचं बोलणं कसं आहे, उभं राहण्याची स्टाईल कशी आहे, ते वर्ड्स कसे बोलतात, सेंटेन्स कसे बोलतात, असा हळूहळू अभ्यास करतात आणि प्रयत्न करतात की ते तसं आत्मसात करतील. आणि चुकून जरी कोणी त्यांना म्हणालं की तू त्या अमक्या अमक्या व्यक्तीसारखा दिसतो, वागतो, बोलतो, काही पण असू द्या, तर त्यांना खूप आनंद होतो. जर आम्हाला प्रभूसारखं व्हायचं आहे, तर आम्हाला देखील आमच्या समोर आदर्श प्रभूच ठेवणं गरजेचं आहे. जर आपण जगिक किंवा कुठला मनुष्य आपल्या समोर आदर्श ठेवला, तर आपण प्रभूसारखं होऊ शकत नाही, आपण त्या मनुष्याप्रमाणे होत असतो. प्रियांनो, मी आत्मिकरित्या बोलत आहे. आत्मिकरित्या सुद्धा आपला कित्ता प्रभू आहे आणि त्याच्यासारखं व्हायला आपल्याला मदत कोण करतं, तर पवित्र आत्मा आणि देवाचं प्रिय वचन. या दोन गोष्टी आपल्याला मदत करतात की आपण प्रभू सारखं होऊ शकू. जगातले जे लोक आदर्श असतात, तर जे त्यांना फॉलो करतात ते काय करतात, ते काय खातात पितात, कॉस्मॅटिक्स कुठले लावतात, सगळ्या गोष्टी पाहतात, नाही का. म्हणून आजकाल ॲडव्हर्टिजमेंट जे असतात, शॅम्पूज असू द्या आणि कुठले कॉस्मॅटिक, काही आजकाल तर जगात सगळ्या गोष्टींची ॲडव्हर्टाईज करतात आणि त्या प्रत्येकामध्ये कोणीतरी फेमस सेलिब्रिटी ठेवतात. लोकांना काय वाटतं की हा व्यक्ती ह्या ब्रँडचं हे वापरतो म्हणूनच तो सांगतो, आणि जे लोक असतात, ज्यांना सत्य असत्याचं ज्ञान नाही, सत्सद विवेक नाही, ते लगेच ते फॉलो करतात. त्यांच्या आवडीचा जर एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने कुठल्या तरी प्रोडक्टची जाहिरात केली, तर ह्यांना वाटतं तो व्यक्ती तेच वापरतो, लगेच स्वतः वापरायला लागतो. ही जगाची फसवी स्ट्रॅटेजी आहे. माझा तो टॉपिक नाही आजचा, परंतु तसंच आहे. जसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आवडीच्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल, तसं जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपल्या प्रभूबद्दल अधिक आणि अधिक. माझ्या प्रभूचा स्वभाव काय आहे, माझ्या प्रभूला कुठली गोष्ट आवडती, माझ्या प्रभूला काय आवडत नाही, माझ्या प्रभूसारखं मी कसं असावं, हे समजण्याचा प्रयत्न करा. आणि ते तुम्हाला फक्त दोनच गोष्टी सांगेल. एक म्हणजे देव स्वतः जो पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये आहे, देव जो पवित्र आत्मा, तो आपल्याला सांगतो. आणि दुसरं म्हणजे देव जो शब्द जो देही झालेला आहे, तो शब्द म्हणजे देवाचं वचन. देवाच्या वचनातून आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला कळेल की माझा प्रभू कसा आहे. त्याच्यासारखं होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जो कोणी त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो, तो कोणीही आपल्या प्रतिफळाला तर मुकणार नाहीच, परंतु त्याला सहाय्य करायला देवाचा पवित्र आत्मा हा सदैव तत्पर आणि सिद्ध असतो. कारण आपण जगिक गोष्टींची आवड ठेवत नाही, आपण जगिक गोष्टींची अपेक्षा ठेवत नाही, तर आपण स्वर्गीय गोष्टींकडे चित्त लावलेलं आहे. आपण प्रभूच्या ज्या स्वर्गीय गोष्टी आहे त्यांची अपेक्षा ठेवतो. आपण जगिक गोष्टी मागतो, तो आपला प्रभू आपल्याला किती अधिक प्रमाणात पुरवून देतो. आणि आपल्याला तर अनुभवच आहे, काही गोष्टी तर आहे आपण मागायच्या अगोदर जर प्रभू आपल्याला ह्या जगिक मर्त्य अशा गोष्टी पुरवून देतो, तर आत्मिक गोष्टींकडे लक्ष लावलं तर तो किती अधिक प्रमाणात आपल्याला पुरवून देईल. प्रियांनो, जर मला त्या प्राप्त होत नाही, तर मी त्याच्याकडे लक्ष लावलं नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रियांनो, पवित्र असा. काय बोलू, आजकाल सगळे लोक सुरुवातच ही करतात, तुम्ही स्वतःला जास्त पवित्र समजू नका, जास्त होली होली शिकवू नका, हो जास्त पवित्र पवित्र शिकवू नका. पण देवाचं वचन सांगतं की त्याचा निवडलेला प्रत्येक व्यक्ती याने स्वतःला पवित्र करत राहावं. कारण आपला देव जो आहे तो पवित्र आहे. आपण प्रभूची प्रार्थनाच बोलतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. सुरुवातच तिथून करतो आपण, सुरुवातच त्याच्या पावित्र्याबद्दल बोलून आपण करतो. प्रियांनो, आज दुर्दैवाची गोष्ट आहे
की आपण जे प्रभूचं नाव धारण करणारे लोक आहे त्यांच्याकडून खूप दुर्लक्षित गेलेली ही गोष्ट आहे, त्याचं पावित्र्य प्रियाने. त्याच्यासारखं पवित्र झाल्याशिवाय त्याच्या पवित्र सहभागितेमध्ये, त्याच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही प्रियाने. आपल्याला त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वर्गामध्ये पावित्र्य आहे जिथं आपल्याला जायचं आहे. जो प्रभू आपल्याला घ्यायला येणार आहे तो पावित्र्याने मंडित आहे प्रियांनो. तो पवित्र अतिपवित्र आहे म्हटलेला आहे. त्या पावित्र्याकडून आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका प्रियांनो. त्या पावित्र्यावरती आपलं लक्ष लावा, त्याच्यावरती अधिक मनन करा. देवाचं राज्य, त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व, त्याचं पावित्र्य मिळवण्याचा अधिक आणि अधिक पवित्र प्रयत्न करा प्रियांनो. ज्यावेळेस त्याच्या पावित्र्यामध्ये प्रवेश करतो आपण, ते मिळवण्याचा, ते समजण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याच वेळेस आपल्याला कळतं की जग किती अपवित्र आहे. तोपर्यंत आपल्याला कळतच नाही. आपण का जगाशी पटकन समरूप होतो, का जगी गोष्टी आणि तडजोडी आपण स्वीकारतो, कारण आपण समजूनच घेतलं नाही आपला प्रभू किती पवित्र आहे. ज्यावेळेस आणि ज्या क्षणाला आपल्याला कळतं आपला प्रभू किती पवित्र आहे, त्यावेळेस सर्वात प्रथम जाणीव होती की माझ्यामध्ये काय काय अपवित्रता आहे, आणि त्यानंतर जाणीव होती की हे जग किती अपवित्र आहे. ज्याला ही जाणीव होईल माझा प्रभू किती पवित्र आहे आणि त्या पावित्र्याचा ध्यास लावतील, ते जगिक गोष्टींवरून आपले नेत्र काढतील, जगिक आकर्षणापासून आपोआप दूर जातील प्रियांनो. कारण त्यांचं लक्ष नीतिमत्व आणि पावित्र्य आहे, जो माझ्या प्रभूचा स्वभाव आहे, जे त्याचं सानिध्य आहे, जी त्याची समक्षता आहे आणि जसं मला व्हायचं आहे प्रियांनो. अनेक लोक जगिक तडजोडींचं समर्थन करताना दिसतात. मी देवाच्या लोकांबद्दल बोलत आहे कारण आपलं वचनच ते आहे. देवाचा निवडलेला प्रत्येक व्यक्ती हा कारभारी आहे. मी त्याच्याबद्दल बोलत आहे. माझ्या अंतःकरणात खूप दुःख आणि खेद होत असतो जेव्हा देवाचं नाव धारण करणारे जे लोक आहे ना, ते अपवित्र्याचं समर्थन करत असतात, अनीतीच्या गोष्टी असतात त्याला साथ देतात आणि देवाच्या वचनातून त्या चांगल्या आहे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या आणि माझ्या सांगण्यानुसार देवाचं पावित्र्य ठरत नाही प्रियांनो. त्याच्या पावित्र्याचं स्टँडर्ड हे त्याने आधीपासूनच ठरवलेलं आहे. ते स्टँडर्ड मला समजून घेणं गरजेचं आहे. मला जेवढं वाटतं, मला जसं वाटतं, ज्या प्रमाणात वाटतं, त्याच्या कितीतरी पटीने अधिक तो पवित्र परमेश्वर आहे. त्या पावित्र्यामध्येच आपल्याला प्रवेश करायचा आहे. तर आपल्याला समजेल माझ्या जीवनात किती अपवित्र गोष्टी आहे आणि जग किती अपवित्राने घडले. मी आजच्या मननासाठी ही गोष्ट देते आहे तुम्हाला. संयमी असावं. संयम प्रत्येक गोष्टीमध्ये असावा. धीर. संयम म्हणजे कंट्रोल ठेवणं पण होतं. आता आपण रागावर कंट्रोल ठेवावा, वाईट गोष्टी प्रगट करण्यापासून कंट्रोल ठेवावा, हे सगळ्यांना माहिती आहे. मी त्या संयमाबद्दल बोलत नाहीये कारण हे आपल्याला माहिती आहे. ते प्रयत्न करा ते मिळवण्याचा, पण आपल्याला अतिधार्मिकतेवरती पण संयम ठेवायचा आहे. जसं मी सांगितलं, आज बेसिक पाहत आहे आपण, क्रॉस रेफरन्सेस घेतलेला आहेत मी जास्त, पण देवाचं वचन सांगतं की त्याचा संदेश त्यांच्या आत्मे त्यांच्या स्वाधीन असतात. काही लोक देवाच्या समक्षतेत पण देहाचं प्रदर्शन करतात, स्वतःला प्रगट करायला लागतात. काही लोक विनाकारण, कारण नसताना पडणं झडणं देवाच्या समक्षतेत, कधी कधी त्याच्यात खोटं काही नाही, कधी कधी खरंच देवाचं समक्षता असते आणि तेव्हा पडतात. पण काही लोक असतात त्याचा खोटा दिखावा सुद्धा करतात. तिथं सुद्धा संयम बाळगणं गरजेचं आहे. काही लोक प्रार्थनांमध्ये उगाच निरनिराळे असे अंग विक्षेप करतात, विचित्रासारखे आवाज काढतात, काय लोकांचं चित्त आकर्षण करून घेतात. आपल्याला त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तो आपल्या देहावरती आणि ह्या सगळ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहे याच्यावर कंट्रोल करायला दिलेला आहे आणि आपण तो जरूर करावा. जर आपल्या सहभागितेत समजा कुठली नवीन व्यक्ती आली असेल आणि आपण असं विचित्रपणा करत असू, त्याच्या सहभागितेमध्ये सुद्धा प्रार्थना करताना सुद्धा लोकांना कळतच नाही की हा देव आहे का, भूत लागलंय का, सैतान आहे का, काय चाललंय यांचं, ते गोंधळात पडतात. सगळाच गोंधळ बघून अचंबित होतात.
काही लोक परत फिरकतच नाहीत, काही लोक नंतर नाव ठेवतात. आपल्यामुळं आपल्या प्रभूला त्याच्या समक्षतेला लोक तुच्छ मानतात प्रिया. म्हणून त्याच्या समक्षतेत असताना सुद्धा आपल्यावरती संयम असणं गरजेचं आहे. त्याच्या समक्षतेत, त्याच्या सानिध्यात सुद्धा पावित्र्याने आणि नीतिमत्वाने युक्त होऊन आपली वागणूक असली पाहिजे. देहाचं प्रदर्शन नसावं. खूप मोठा विषय आहे. आज आपण फक्त बेसिक सुरुवात केलेली आहे. संयम असावा प्रत्येक गोष्टीवरती. आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असावा. दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणार. सर्वात महत्त्वाचं तर देवाचं वचन हे विश्वसनीय आहे. आणि दुसरी इथं महत्त्वाची गोष्ट आहे की त्या वचनाचं शिक्षण प्राप्त झालेला असावा. आपल्याला देवाच्या वचनाच्या शिक्षणाची फार गरज आहे. माझं मी एकटं देवाचं वचन समजून घेईल नाही प्रियांनो. आपल्याला आत्मिकरित्या कोणीतरी आपल्यापेक्षा प्रगल्भ असणारे, जे आपल्यापेक्षा अधिक देवाच्या वचनाचं मनन करत आहे, अशा व्यक्तीची नक्की गरज असते देवाचं वचन समजून घेण्यासाठी. अर्थात पवित्र आत्माच आपला उत्तम शिक्षक आहे. कुठला मनुष्य त्याची जागा घेऊ शकत नाही, हे तर पूर्ण सत्य आहे. परंतु तरी सुद्धा आपण देवाच्या वचनाच्या शिक्षणामध्ये असावं. देवाच्या वचनाचं शिक्षण प्राप्त करून घेणारं असावं. अनेक देवाचे सेवक आहेत. मी खूप वर्षांच्या सेवेमधून सांगते, माझ्या माहितीमधले आहे की त्यांचं तारण झालं आणि ते लगेच सेवेला सुरुवात करतात. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. शुभवर्तमान कोणालाही सांगा. पण काही लोक स्वतःच देवाच्या वचनाचं शिक्षण घेत नाही आणि दुसऱ्यांना शिकवतात जाऊन देवाचं वचन. असे लोक काय करतात, अनेक प्रकारचे तडजोडीचं शिक्षण देतात. कारण त्यांना जेवढं समजलं ते त्यांना वाटतं की तेच परिपूर्ण ज्ञान आहे तेवढंच. आणि अनेक लोकांना जाऊन तेवढंच जे संकुचित असं शिक्षण आहे ते अनेकांना देत राहतात. परंतु आपल्याला सत्य शिक्षणाची गरज आहे, कारण त्याचं वचन सत्य आहे. शेवटच्या काळामध्ये ते आपल्यासाठी अनेक शिक्षकांची गर्दी करतील, हे देवाचं वचन सांगतं. शेवटच्या काळात अनेक खोटे शिक्षक येतील, हे सुद्धा देवाचं वचन सांगतं. याचा अर्थ शिक्षण असणं आपल्याला योग्य ही शेवटच्या काळाची गरज आहे. नाहीतर आपण सुद्धा अनेक शिक्षक जमा करू किंवा खोट्या शिक्षकांच्या शिक्षणाला बळी पडू. जर त्यापासून वाचायचं आहे तर देवाच्या वचनाचं योग्य आणि सत्य असं शिक्षण आपल्याला असणं गरजेचं आहे. आजच्या काळातली आपल्या लोकांच्या मधली आणखी एक दुर्दैवी गोष्ट मी सांगते. वर्शिप, गेट टुगेदर्स आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम, विशेषतः आरोग्याच्या सभा, आशीर्वादांच्या सभा आणि अशा प्रकारचे जे सभा असतात तिथं खूप मोठी गर्दी असते. पण तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये जा, सर्वात कमी क्राऊड तुम्हाला बायबल स्टडीला दिसेल. बायबल स्टडीला खूप कमी लोक येतात. नाही आम्ही घरी शिकतो, नाही आम्ही यूट्यूबवर ह्याचं ऐकतो, आम्ही टीव्हीवरती त्याचं पाहतो. काय आपले पास्टर तर लोकल आहेत, फक्त आपल्या इथलचेच आहेत फक्त. आम्ही तर फॉरेनच्या मोठ्या मोठ्या प्रीचरचं पण ऐकतो. नाही, देवाच्या मंडळी बरोबर एकरूप होऊन आपल्यावरती जो शिक्षक नेमलेला आहे त्याच्यापासून शिक्षण घेणं हे फार गरजेचं आहे. त्याला तुच्छ लेखू नका. हा पण खूप मोठा विषय आहे, तुम्हाला पवित्र शास्त्रातून दाखवून देईल. प्रत्येक जो देवाचा सेवक आहे त्याला आत्मिक शिक्षण देणारा कोणीतरी व्यक्ती आहे, मेंटॉर ज्याला आपण म्हणतो, प्रत्येकाला आहे. आणि ते खूप नसतात. आज शिष्य जे आहे, प्रेषित जे आहे, पवित्र शास्त्रातून पाहिलं एकदम बोटांवर मोजण्या इतके आहेत. त्यांनी जाऊन जगाची उलथापालथ केली, कारण त्यांचा शिक्षक उत्तम होता, प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यापासून योग्य आणि परिपूर्ण असं शिक्षण मिळालं होतं त्यांना. संत पावलांनी सुद्धा तिमोथी तयार केला, तो त्याचा मेंटॉर होता. आपल्याला सुद्धा
देवाचं वचनाचं योग्य शिक्षण देणारं व्यक्ती असलं पाहिजे. आणि मी खूप बेसिक गोष्टी आज बोलत आहे. योग्य शिक्षण देणारा व्यक्ती असा असला पाहिजे की ज्या व्यक्तीला आपण कॉन्टॅक्ट करू शकू. मी ह्याच्या विरोधात नाहीये की तुम्ही कोणाकोणाचं दुसऱ्या देवाच्या सेवकांचं ऐकू नका. मी अजिबात त्याच्या विरोधात नाही. आपल्याला त्याच्यातून नक्की ज्ञान मिळतं, सामर्थ्य मिळतं, खूप साऱ्या गोष्टी मिळतात आपल्याला त्याच्यातून. प्रगटीकरण मिळत असतं, अनेक गोष्टी मिळतात. मी त्याच्या विरोधात बोलत नाहीये. पण तुम्हाला एक शिक्षक असा असला पाहिजे की ज्याला तुम्ही वैयक्तिकरित्या जाऊन तुम्हाला जे न समजलेले शास्त्रभाग आहेत ते समजण्याचा प्रयत्न करावा. निकोदेमस होता, तो शिक्षक होता, स्वतः रबाय होता तो स्वतः. तो अनेकांना नियमशास्त्राचं शिक्षण देणारा होता. पण त्याला जे गोष्ट नवीन पुनर्जन्माबद्दल नवीन जन्माबद्दलची कळली नाही, त्याने येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विचारली ती गोष्ट. योहान 3 मध्ये वाचतो आपण. योहान 3 मध्ये, बरोबर. निकोदेमस जो होता त्याच्याबद्दलची गोष्ट. आपल्याला असं वैयक्तिकरित्या देवाचं शिक्षण देणारा एक शिक्षक असणं खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे म्हणून मी सांगत आहे. ज्याला घ्यायचं असेल त्यांनी घ्या, ज्यांना पटत नसेल त्यांनी हे विचार सोडून टाका. पण ही बायबलची पॅटर्न आहे प्रिया, पवित्र शास्त्रातली पद्धत आहे. आपण आता समजा फॉरेनच्या प्रीचर्सचं ऐकतो, युट्यूबवरती ऐकू, टीव्हीवर ऐकू, कुठल्याही माध्यमातून ऐकू आपण. आपल्याला समजा त्याच्यातला कुठला भाग कळाला नाही किंवा काही क्वेश्चन असेल, आपण त्यांना जाऊन विचारू शकतो का? नाही विचारू शकत. ते ऐका तुम्ही, जरूर त्याच्यामधून आशीर्वाद प्राप्त करा, जरूर त्याच्यामधून परमेश्वराबद्दलचं ज्ञान मिळेल, जरूर तुम्हाला त्याच्यातून प्रगटीकरण मिळेल. ते जरूर घ्या, मी त्याच्या विरोधात नाही. ते करा, आपल्याला नक्की त्याच्यामधून गोष्टी मिळतात नवीन. पण एक शिक्षक असणं गरजेचं आहे आपल्यासाठी. ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. यासाठी आपल्याला का अशा योग्य शिक्षणाची गरज आहे बघा. कशाला शिक्षण घ्यायचं ते स्वतःच संत पाऊल सांगत आहे की त्याने, म्हणजे जो कारभारी आहे आपल्याबद्दल बोलत आहे की सुशिक्षणाने, सुशिक्षण म्हटले फक्त शिक्षण पण नाहीये, सुशिक्षण म्हणजे योग्य असं शिक्षण. ओके, आणि अधिक प्रमाणातलं शिक्षण. सुशिक्षणाने बोध करावयास की दुसरे कोणी व्यक्ती आहे त्यांना आपण देवाच्या वचनातून बोध करू शकू. आपल्याला त्या पातळीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर मीच कायम शिकतच राहिलो तर मी पुढे जाऊन कोणाला कधी शिकवणार? बोध करणं ही प्रत्येक कारभाराला नेमून दिलेली कामगिरी, काउन्सिलिंग करण्याची. आणि उलट बोलणाऱ्यांना कुंठित करावयासही समर्थ व्हावे. देवाचं वचन जर कोणी विपरीतपणे शिकवत असेल तर त्याला तिथंच आपण थांबवू शकू इतकं शिक्षण आपल्याकडे देवाच्या सत्य वचनाचं असणं गरजेचं आहे, असं संत पाऊल या ठिकाणात सांगत आहे. नाही तर दुर्दैवाची गोष्ट, जी सत्य परिस्थिती आहे ती सांगते की अनेक वर्षानुवर्ष मंडळीमध्ये जाणारे विश्वासणारे लोक सुद्धा या शेवटच्या काळामध्ये भरकटवणाऱ्या शिक्षणांच्या नादी लागून त्यांचं पतन होत आहे. कुठलंही शिक्षण लगेच स्वीकारतात कारण त्यांच्या स्वतःला त्यांनी एक शिक्षकच नेमला नव्हता जो सत्य शिक्षण देईल. म्हणून जे प्रत्येक ऐकणारा आहे त्या प्रत्येक सांगणाऱ्याचं ऐकून खरं वाटायला लागतं. स्वतःची आत्मिक बांधणीच केली नाही. आपण दुसऱ्यांना बोध करायला सक्षम व्हावं, दुसऱ्यांना देवाच्या वचनातून काउन्सिलिंग करू शकावं, आपण दुसऱ्यांना देवाच्या वचनातून सांगू शकावं. आणि जे खोटं ज्ञान आहे त्यांना देखील आपण अडवू शकावं, इतकं ज्ञान प्रत्येक कारभाऱ्याकडे असणं गरजेचं आहे. हे देवाचं वचन सांगतं, मी सांगत नाही. मला आनंद वाटतो आपल्या इकडं काही लोक आहेत आणि ते ह्या गोष्टी करत आहेत. मागच्या वेळेसच आपण पूजाची साक्ष सांगितली. कुठल्या कल्टचे लोक आले, मी नाव नाही घेत, त्या कल्टचे लोक आले आणि ते तिला विपरीत वचन सांगायचा प्रयत्न केला. तिने वचनातूनच त्यांना शांत बसवलं. अनेकांच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे, अनेकांच्या. आणि काही लोक असे पण आहेत की ते ऐकून माघारी गेलेले आहेत.
आपल्याला सुशिक्षण असणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपला टाइम संपलेला आहे. आपण पुढं हे कंटिन्यू करणार आहे. फक्त शेवटी एक वचन वाचूयात. 1 पेत्र याचा 4था अध्याय आणि 10वं वचन. मी 7व्या वचनापासूनच वाचते. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा. बघा, आता मगाशी वाचलेले वचन तो प्रत्येक ह्याच्यामध्ये 30 गोष्ट सांगत आहे. किती महत्वाची आहे बघा. मर्यादेने राहा, प्रार्थना करण्यासाठी सावध असा. ह्या पॉइंट बद्दल तर मी काय बोलू. प्रार्थना करण्यासाठी सावध असा. ती एक अजून मंडळीची दुःखाची परिस्थिती असते. कुठल्या पण मंडळांमध्ये जा, प्रार्थनेच्या सभेला खूप कमी आणि थोडके लोक असतात. अतिशय तुच्छ लेखतात प्रार्थना सभांना लोक. इथं तो म्हणतो प्रार्थना करण्यासाठी सावध असा. काय बोलू. मुख्यतः एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. बघा, मगाशी फक्त पाहुणचार होता, इथं तर कुरकुर न करता. काय काय लोकांना तसं असतं, काय जेवणाच्या वेळेस चालेल, आता ह्यांच्यासाठी मला परत भात टाकावा लागल, आता परत 2 पोळ्या लाटाव्या लागतील, आता काय करू, जेवण पुरतंय का नाही. कुरकुर करू नका. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. आणि इथं खूप महत्वाचं म्हटलेलं आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदरातिथ्य तर सोडा, पण इथं महत्वाचं म्हटले कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाच्या बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे. आणि हे तो मंडळीला सांगत आहे, आपण मंडळीमध्ये एकमेकांचा पाहुणचार करणारे असावं. ही गोष्ट समजून घ्या. मी जास्त बोलत नाही. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे, तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या काळणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहो असे बोलावे. मनुष्याला खुश करणारी वचने बोलावे असं अख्ख्या पवित्र शास्त्रात कुठं लिहिलं नाही. देवाची वचनं म्हणजे किती पवित्र गोष्टी बोलत आहो, म्हणून तडजोड आणि मिसळ न करता, भेळ मिसळ न करता सत्याचं वचन आपण सांगणारे आणि देवाला ते गौरव देण्यासाठी सांगणारं असावं. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहो अशी करावी. कोणीही सेवा कुठल्या व्यक्तीवरती, कुटुंबावरती, पास्टरवरती, चर्चवरती उपकार करण्यासाठी करू नये, तर देवाने आपल्याला दिलेलं हे पाचारण आहे, ही सेवा आहे, देवानी शक्ती पुरवून दिलेली आहे, त्यानुसार आपण सेवा करावी असं देवाचं वचन सांगतं. ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. जर देवाचं गौरव व्हावं हा उद्देश ठेवला तर आपण मनुष्यांच्या मागे धावतही नाही आणि मनुष्यांच्या दृष्टीने आपली वागणूक बदलत नाही. आपण देवासाठी सगळ्या गोष्टी करतो. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. मगाशी वाचलेली वचनच इथं रिपीट झालेली आहेत. आणखी पुष्कळ गोष्टी आहेत. पुढच्या वेळेस मी अजून गोष्टी शिकवणार आहे की कारभाऱ्याने कसं असावं. कारण ही काळाची गरज झालेली प्रियांनो. मंडळीमध्ये आपण जातो, प्रत्येक जण आपापल्या मंडळीत जातात, देवाचं वचन, प्रार्थना आणि स्तुती आराधना ह्याच्यात भाग घेऊन येतात आणि नंतर प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे आपलं जीवन जगत असतं. आपण मंडळीमध्ये एक प्रकारचं जीवन जगतो, त्याच्या बाहेर दुसऱ्या प्रकारचं जीवन जगतो. परंतु आपलं जीवन जे आहे हे सातत्याने देवासमोर सारखं असणं गरजेचं आहे. मनुष्य कोणी आपल्याला पारितोषिक देणार नाही. कुठल्या मनुष्यानं आपल्याला स्वर्गात नेण्याची कोणामध्ये अधिकार आहे ना आपल्याला नरकात टाकण्याचा कोणाला अधिकार आहे. म्हणून मनुष्याच्या समोर काय कसं जगतो ह्याला काही महत्वच नाहीये. देवाच्या दृष्टीने परमेश्वराच्या समोर आपण कशा प्रकारचं जीवन व्यतीत करतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आज तुम्हाला मननासाठी हे दिलेलं आहे. या वचनांवरती मनन करा. थोडकेसे वचन आपण घेतलेले आहेत आणि या वचनांवरती अधिक मनन करा. स्वतःला उत्तम कारभारी म्हणून आपल्याला तयार करायचं आहे. मी आज बेसिक टॉपिक्स घेतलेत. पुढं आणखी वचनं पाहणार आहोत आपण आज इथे थांबूया. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे.